आदित्य ठाकरेंना कधी कोणी मुख्यमंत्री केलं नसतं, मुख्यमंत्री का मंत्री केलं नसतं कोणी। त्या ठिकाणी एखाद्या वेळी आमदार होऊ शकतं माणूस ऍक्सिडेंटनी, पण काय लायकी आहे, मुख्यमंत्री पदाची लायकी आहे? कोण शब्द दिले त्यांना मंत्री केलं, स्वतः मुख्यमंत्री झाले, 50 आमदार निघून गेले। हे तर हा तर नालायकपणाचा कळस आहे की तुमचे 50 आमदार निघून जातात, तुमचे 13 खासदार निघून जातात, हा तर अति नालायकपणाचा कळस आहे। आदित्य ठाकरेंना कधी कोणी मुख्यमंत्री केलं नसतं, मुख्यमंत्री का मंत्री केलं नसतं कोणी। काय लायकी आहे? कुठल्या पंचायत ते पार्लमेंट पर्यंत त्यांनी काम केलं आहे? कधी रेशन कार्ड काढलं आहे? कधी आधार कार्ड काढलंय कुणाचं? एका मतदारसंघात हवेमध्ये निवडून आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या वेळी आमदार होऊ शकतं माणूस ऍक्सिडेंटनी, पण काय लायकी आहे, मुख्यमंत्री पदाची लायकी आहे? कोण शब्द दिले त्यांना? खरं तर या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे सारखा लायक मुख्यमंत्री आहे, देवेंद्र फडणवीस सारखे लायक या महाराष्ट्राचे लोकनेते आहेत, आणि त्यामुळं मला असं वाटतं जेव्हा विकासावर बोलता येत नाही, जेव्हा जनतेला कन्व्हिन्स करून मतं घेता येत नाही, तेव्हा जनतेला कन्फ्यूज करून तो दिवस काढायचा आणि त्याला कोणतरी स्क्रिप्ट लिहून देतं तेवढंच वाचायचं आणि मीडियाने दिवसभर चालवायचं, हाच उपक्रम आहे। या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाबद्दलचा कुठलाही अजेंडा महाविकास आघाडीकडे नाही। मी सांगितलं ना, उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती चांगली नाही, महाराष्ट्रात त्यांच्या सभा घ्यायला कोणी तयार नाही, त्यांची लोकप्रियता अत्यंत ढासळलेली आहे। त्या ठिकाणी म्हणून ते या मानसिकतेमध्ये आले आहे, काहीतरी टीव्हीवर न्यूज चालावी आणि मीडियाने ते न्यूज चालवावी म्हणून ते नरेटिव्ह सेट करतात। आता लोक कंटाळले आहे, लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुरांना त्या ठिकाणी पुढे नेण्याची भूमिका पाहिजे आहे, बेरोजगारांना काम असलं पाहिजे, या भूमिकेतनं महाराष्ट्र समोर जातो आहे। विकसित महाराष्ट्र, विकसित भारताकरता लोकांचा कल गेलेला आहे आणि म्हणून लोक मोदींच्या मागे उभे आहेत। काहीतरी युक्त्या करून मीडियाचा स्पेस घेणे आणि जनतेला कन्फ्यूज करणे असा हा पूर्ण उठाठेव आहे। अजित पवार म्हणाले की 2019च्या निकालानंतर अमित शहा आणि शरद पवारांची भेट झालेली होती एका उद्योगपतींकडे आणि त्यानंतर मात्र मुंबईला गेल्यावर त्यांनी शब्द पलटवला। आता त्याबद्दलचं अजितदादांनी सांगितल्यानंतर मी त्यावर योग्य काही आता वारंवार त्या विषयावर, महाराष्ट्राच्या जनतेला विकास पाहिजे आहे, रस्ते, वीज, पाणी, शेतकरी शेतमजूर, मागासवर्गीय सर्व लोकांना न्याय पाहिजे आहे, याकरता आपण काहीतरी भूमिका घेतली पाहिजे। उद्धव ठाकरे यांना वंशवाद होणार आहे का? उद्धव ठाकरे यांना वंशवाद होणार आहे का? भोवलाच आहे। आदित्यना मंत्री केलं, स्वतः मुख्यमंत्री झाले, 50 आमदार निघून गेले। हे तर हा तर नालायकपणाचा कळस आहे की तुमचे 50 आमदार निघून जातात, तुमचे 13 खासदार निघून जातात, हा तर अति नालायकपणाचा कळस आहे। आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन केलं पाहिजे। मी मुख्यमंत्री, मुलगा मंत्री आणि दोघंही भेटायला तयार नाही शिवसैनिकांना, आणि म्हणून 50 आमदार निघून गेले। कोण ऐकेल शिवसैनिकाच्या भावना? कोण ऐकेल हृदयातल्या भावना? कोणीच तयार नव्हतं। काही ऍक्सेस नाहीये, नेतृत्वाचा ऍक्सेस जिथं संपतो तिथं पक्ष संपल्याशिवाय राहत नाही, म्हणून उद्धव ठाकरेला हे दिवस आले। प्रकाश आंबेडकर नांदेडच्या सभेत बोलले की निवडणुका संपल्यानंतर 2 महिन्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसणार नाही। काहीतरी नरेटिव्ह सेट करतात। आमच्या यापूर्वीच्या सर्व नेतृत्वाने जाहीर केलं आहे एकनाथ शिंदेजीच मुख्यमंत्री राहणार आहे, त्यामुळे प्रकाश आंबेडकरजींना निवडणुकीत प्रचाराकरता काही गोष्टी बोलाव्या लागतात म्हणून ते बोलतात। सर, रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजप प्रचारापासून दूर ठेवतं अशी चर्चा सुरू झाली, कारण त्यांचे चुलत भाऊ धैर्यशील जे आहेत ते महाविकास आघाडीकडून आणि त्यांचा परिवार महाविकास आघाडीचा प्रचार करत असतात। मी स्वतः रणजितसिंह मोहिते पाटलाशी बोललोय, देवेंद्रजी बोलले, आमचे उमेदवार बोलतायत, त्यामुळे ही अफवा आहे। देवेंद्र